वेळ लागला आणि ते आम्हाला पोहोचायला वेळ झाला त्यामुळे प्रतिक्रिया त्याच्यावर मला बोलणं गरजेचं आहे. आता अध्यक्षांनी जे पहिले मला सांगितलं की सातारा ऑफिसने काहीच काम केलेलं नाही. तर जेव्हा 8 वर्षापूर्वी सातारा ऑफिस माझ्याकडे देण्यात आलं त्यावेळी शाखा ओपनिंग करायची अध्यक्ष आणि 30 लोकांची चौकशी होती. त्यानंतर सातारा शोध झाला. पहिल्या वर्गातून मी शाहूकडे तोच मुद्दा की हे 10 वर्षात झालेलं नाही ते त्या संचालकांकडून झालेलं नाही. त्यातले बरेचसे निर्णय जे आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न खरं तर त्यांना विचारायला पाहिजे. पण आमचं म्हणणं असं आहे की खरं तर ही अत्यावश्यक गोष्ट आहे. महामंडळ खरं तर त्याच्यासाठी हे पेन्शन हे चालू राहायलाच पाहिजे. आधीच्या संचालक बॉडीने ते चालू केलेलं होतं, नंतरच्या संचालक बॉडीने ते वाढवलेलं होतं. तर ते का दिलं गेलं नाही हे त्यांनी विचारायला पाहिजे. त्याच्यासाठी विजनची गरज असते. नुसतंच आम्ही ह्या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्या नाही किंवा एखाद्या माणसाने हे केलं नाही याच्यावरती चर्चा करून अशा पद्धतीची उत्तम कामं केली जातील असं वाटत नाही. उलट ती होणार नाही. ऑफिसेसचा जो संदर्भ आहे तो कदाचित मला इथे द्यावासा वाटतो. 9 कोटी रुपयाची ऑफिसेस विकत घेतली. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 1,000 रुपयाची पेन्शन आपण देत आहोत. तर 9 कोटी जर बँकेत ठेवले असते तर त्याच्यातून जो इंटरेस्ट येतोय त्याच्यामध्ये मला वाटतं आणखी 500,000 माणसांना आपण ही मदत करू शकत होतो. ऑफिसची खरंच गरज होती का? रवींद्रमधलं ऑफिस आपल्याकडे होतं ते गेल्यानंतर सुद्धा काहीही प्रयत्न करण्यात आलेले नव्हते. जे काय निवडून आलेले संचालक आहेत मला वाटतं विजूदादांनी स्वतः जाऊन प्रयत्न केलेले आहे. विजय राणे त्यांच्याबरोबर गेलेले होते. त्यांनी बरेचसे प्रयत्न केले ते ऑफिस परत आणण्यासाठी. आत्ताही कोल्हापूरचं जे ऑफिस आहे ते खूप मोठं ऑफिस आहे. मेन लोकेशनला ऑफिस आहे. बरं प्रॉपर्टी घेतली त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. ते जरी रेंटवरती दिलं असतं. मी तिथेच कोल्हापुरात राहतो मला माहिती आहे. कमीत कमी 2 लाख रुपये त्याचं भाडं महिन्याला आलं असतं. अशा पद्धतीची प्रॉपर्टी घेतलेली आहे. प्रॉपर्टी तुम्ही केली पण 2 लाख रुपये भाड्याने जरी ते दिलं असेल आणि कोल्हापूरचं ऑफिस आहे आमच्याकडे आत्ताही एक स्वतःचं ऑफिस आहे ते 2 लाख रुपयाचं कॅल्क्युलेशन करा. 24 लाख रुपये साधारणपणे वर्षाचे जमा झाले असते. असे ऑफिस घेऊन मला वाटतं 8-9 वर्ष झाली असते. 8-9 वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्याच्यामध्ये त्या सगळ्या पैशांमध्ये आणखी किती जणांची पेन्शन वाटू शकला असता तुम्ही. तर हा शेवटी विजनचा भाग आहे. अशी आपले एक मित्र त्यांनी काही प्रश्न विचारले की तुमचं कॅमेराचं स्किल चलचित्र आणि स्थिर चित्रण हे दोन्ही त्याच्यात आहेत. इथे ऑडिशन देण्यासाठी आम्ही आलो नाही. आम्ही आमच्या फील्डमध्ये उत्तम काम केलेलं आहे. आम्ही इथे आलेलो आहोत ते एक विजन घेऊन काही चांगल्या गोष्टी करण्याकरता. आणि खरोखर एकमेव आपलं महामंडळ असं आहे की ज्याच्यामध्ये स्पॉटबॉय पासून निर्मात्यापर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. सगळेजण सभासद असतात. अदरवाईज तुम्ही बघितलं तर युनियनमध्ये फक्त एडिटरचा असेल, फक्त प्रोड्युसरचा असेल किंवा फक्त डिरेक्टरचा असेल किंवा फक्त ॲक्टर्सचा असेल हे असं नाही आहे. म्हणून हे महामंडळ आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार करता उत्तम काम करण्यासाठी उत्तम विजन घेऊन आम्ही सगळेजण तुमच्या समोर आलेलो आहोत. मला वाटतं 10 वर्षाचा कारभार तुम्ही बघितलेला आहे. पुढच्या 10 महिन्यामध्ये आम्ही जे काय काम करणार आहोत ते तुमच्या समोर असेलच. साताऱ्याच्या आसपास चित्रीकरणाकरता बरीचशी स्थळं उपलब्ध आहेत. तर तिथं बरीचशी शूटिंग होतात. मग सातारमध्ये चित्रनगरी होण्याकरता तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? चित्रनगरी हा विषय प्रत्येक वेगळा आहे. आपल्याकडे गोरेगाव फिल्म सिटी आहे, कोल्हापूरमध्ये चित्रनगरी आहे, नाशिकमध्ये सँक्शन झालेली आहे, नागपूरमध्ये पण सँक्शन झालेली आहे, त्याच्यावरती पण काम चालू आहे, ठाण्याला पण एक सँक्शन झालेली आहे. या नुसत्या सँक्शन करणं ह्याच्यावरती जर आपल्याला जायचं असेल तर त्याची सँक्शन करायची पुढच्या वर्षभरात पण मिळेल. पण सँक्शन झालेल्या चित्रनगरी पण पुढे चालवण्यासाठी महामंडळातर्फे प्रयत्न करण्याची गरज आहे. जी नाशिकची चित्रनगरी आहे त्याच्यासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीचं जे आता आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये मी पण आहे, विविध दशेकर आहे, बाळा जाधव आहे. ही सगळी जण आम्ही खूप लढतोय आता. त्याच्यात बऱ्यापैकी फंड येतोय पण काय पाहिजे काय नाही त्याच्यासाठी त्याचं विजन नाही आहे. परत एकदा साताऱ्याच्या बाबतीत म्हणाल तर मी काही फिल्म साताऱ्यामध्ये गेलेले आहेत. रणदिवे सर आहेत, त्यांनी बऱ्याचशा फिल्म केलेल्या आहेत. काळे सर आहेत, त्यांनी बऱ्याचशा फिल्म केलेल्या आहेत. साताऱ्यामध्ये इतकी नॅचरल लोकेशन अत्युत्तम आहे की आत्ताही तुम्ही बघितलं तर आम्ही लक्ष्मण उद्देकरांची फिल्म करून दिली. त्याचंही शूटिंग इथे झालेलं होतं, कोल्हापुरात झालेलं होतं.
चित्रनगरी करण्यासाठी जर सगळ्यांकडनं आग्रह झाला आणि त्या पद्धतीनं असेल तर नक्की महामंडळाचं संचालक मंडळ, अख्खं महामंडळ त्याच्या पाठीशी उभं राहील आणि त्या सगळ्या गोष्टी करतील. पण त्याच्याबरोबरच सातारकरांची पण जबाबदारी आहे की गव्हर्नमेंटकडून फंडिंग आलं आणि नुसती चित्रनगरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टी होतात असं नाही आहे. त्याच्याबरोबर उत्तम तंत्रज्ञ निर्माण करणं गरजेचं आहे. उत्तम रायटर, उत्तम डिरेक्टर, उत्तम ऍक्टर ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते सगळे प्रयत्न गव्हर्नमेंट करणार नाही, त्याच्यासाठी पण महामंडळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी विजन असलेलं संचालक मंडळ असण्याची गरज आहे. जर खरोखर तशी सगळ्यांची मागणी असेल तर डेफिनेटली आपलं पॅनल निवडून आल्यानंतर या संदर्भात चर्चा केली जाईल सरकारबरोबर आणि ज्या काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या नक्की केल्या जातात. प्रश्न असा होता की खरंच अत्यंत वाईट गोष्ट आहे, म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. ह्याच्यावरती हा थोडासा सेंटिमेंटल क्वेश्चन आहे, पण नाईलाजाच तो मला उत्तर द्यायला लागतंय की त्यावेळेला आमचं संचालक मंडळ नव्हतं. तेच संचालक मंडळ होतं ज्यांना तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे त्यांनी 10 वर्ष काय केलं. एवढी मोठी अभिनेत्री, त्याच्यावरती ही वेळ आल्यानंतर किमान कुणीतरी तिच्यासाठी उभं राहणं गरजेचं होतं आणि हेच होतं. इंडिव्हिज्युअली कोणीतरी उभं राहण्यापेक्षा सुद्धा एक मातृसंस्था आहे महामंडळ, ते उभं राहण्याची गरज आहे. याच्यासाठी सुद्धा त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले होते, पण त्यावेळेला बरीच वेगळी उत्तरं दिली गेली. जसे ज्येष्ठ कलाकार आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, तसेच एक्झिस्टिंग आत्ता इंडस्ट्रीमध्ये जे काय बरीचशी लोक काम करत आहेत. तुम्हालाही माहिती आहे की बालू नावाची सिरियल चालू होती. मी सुद्धा बऱ्याच वेळेला इथे होतो. माझं लाईटिंग इक्विपमेंट होतं तिथे, लाईट, जनरेटर, क्रेन, व्हॅनिटी सगळ्या गोष्टी आमच्या होत्या. ते फेस करत असताना लोकल माणसांचा सपोर्ट लागतो. त्याच्यातून सुद्धा काही साध्य झालं नाही तर महामंडळासारखी एक संस्था आपल्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जो क्वेश्चन केला त्याच्यासाठी सुद्धा आता आपण तुम्ही प्रश्न विचाराच. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा कुठून नमस्कार करते आणि धन्यवाद देते. तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही सगळे माझे हितचिंतक आहात असं मी मानते, शुभेच्छुक आहात आणि सर्वसाक्षी परमेश्वराच्या कृपेने आणि तुम्ही सगळ्यांच्या कृपेने मी बिनविरोध निवडून आलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देते आणि अर्थात श्रीमती नीलम शिर्के सामंत यांनाही धन्यवाद देते, कारण त्यांनी टॉप घेतला म्हणून माझी बिनविरोध निवड झाली. पण तरीसुद्धा जर मी त्या रिंगणात उतरले असते आणि त्यांना मी स्वतःही सांगितलेलं आहे की तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर तुम्ही जरूर उभे राहा माझ्या विरोधात. कारण निवडणूक कशासाठी असते? मतदारांसाठी असते आणि एका स्पोर्टिंग स्पिरिटने आपण ती लढायची असते. 2016मध्ये आश्रेकरजीसाठी किंवा आनंद काळेजी ज्यांनी भरघोस काम केलेलं आहे, खूप योगदान दिलेलं आहे. तसंच आपले बिडकरजी आणि आपले अनिल सुतारजी, बरीच नावं आहेत, म्हणजे सगळ्याची नावं. आणि आपले मुंबईचे गणेश तळेकर, विजय राणे, हे सगळे ह्याच्यात सामावले गेले. हा वेगळा आनंद आहे. तर तुम्हा सर्वांना माझी अशी जाहीर विनंती आहे की 7 तारखेला तुम्हाला माहीतच आहे 7 जून 2026ला मतदान आहे. त्यामुळे सर्व सभासदांना आणि पत्रकारांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे, जे मेंबर्स आहेत आणि मला माहिती आहे बरेच मेंबर्स मला भेटतात. जसं आता तुम्ही तुमचं दुःख व्यक्त केलं ते आमच्याबरोबर आहेत, पण तरी सुद्धा त्याचं मत आम्हाला मिळू शकत नाही आणि ते स्वतः सुद्धा वंचित आहे. जर लाईफ मेंबर याच्यापासून वंचित राहू शकतात तर अवर्गाची काय म्हणजे कहाणी असेल ती आपण समजू शकतो, पण असं नाही व्हायला पाहिजे. जर आमचं पॅनल तुम्ही निवडून दिलं, सगळ्यात आधी एजंडावर हा एजंडा असला पाहिजे की सगळ्यात आधी यांचा अंतर्भाव त्या वोटिंग लिस्टमध्ये, वोटर्स लिस्टमध्ये झाला पाहिजे आणि हे मुख्य काम असेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या महामंडळाचा निधी हा वाढला पाहिजे, कारण निधी वाढला तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. कारण बऱ्याच गोष्टी फायनान्समुळे अडतात कुठल्याही क्षेत्रात. तर तो आपला निधी कसा झाला इतकी वर्ष जमा, जे 9 करोड होते ज्याचा आपण सगळ्या प्रॉपर्टीज घेतल्या, हा सगळा सभासदांचा पैसा आहे. कारण आपल्याला कोणी चॅरिटी करून मध्ये मध्ये देतं, जसं अलकाताईंनी 9 लाख